आपल्या कवठेमहांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा. सर्वात सस्ता आणि 15,000 रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा. लग्न बस्ता महोत्सव. मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच. वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात. पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन. श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमहांकाळ. कवठेमहांकाळ शहरातील कचरा मेघराजा टेकडीवर पेटविला. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपोजवळील कचरा ठेकेदाराच्या कामगारांनी कचरा पेटविल्याने मेघराजा परिसरातील शाळेचे विद्यार्थी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नियमाप्रमाणे कचरा पेटवायचा नसताना कचरा ठेकेदार वारंवार कचरा पेटवत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कचरा ठेकेदार मनमानी कारभार करीत आहे. कचरा पेटविल्याने नगरपंचायतीचे अधिकारी ठेकेदारावर कारवाई करणार का, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. कवठेमहांकाळ शहरातील कचरा एकत्रित करून तो कचरा मेघराजा टेकडीवरील कचरा डेपोमध्ये विघटन करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. यासाठी नगरपंचायतीचे वर्षाला लाखो रुपये खर्च होतात. त्यासाठी शहरातून कचरा एकत्रित करण्यासाठी ठेका काढलेला आहे. त्या ठेक्याची किंमत 1 कोटी रुपयांच्या वर आहे. यामध्ये कचऱ्याचे विघटन करून त्यावर प्रक्रिया करून तो कचरा खताच्या रूपात तयार केला जातो. शहरातून कचरा एकत्रित केल्यानंतर तो कचरा डेपोवर घेऊन जातात असा समज शहरातील नागरिकांचा केला गेला आहे. मात्र हे साफ खोटे ठरलेले असून शहरातील कचरा एकत्र करून संपूर्ण कचरा मेघराजाच्या टेकडीवर टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे मेघराजा या टेकडीवर कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. कचरा ठेकेदार वारंवार पेटवत असल्याने प्लास्टिक व इतर साहित्य पेटून त्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन आसपास परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत संतप्त नागरिकांनी व काही नगरसेवकांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांना संपर्क केला असता अधिकारी नागरिकांच्या तक्रारीला दाद देत नाहीत, अशी तक्रार नागरिकांनी केलेली आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चून कचरा डेपो कशासाठी तयार केला आहे, असा सवाल उपस्थित होत असून कचरा ठेकेदार नगरपंचायतीचे अधिकारी कारवाई करणार का, असा सवाल नागरिक विचारत असून कचरा ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या हातावर धनलक्ष्मी रेषा ओढल्याने अधिकाऱ्यांची मोठी अडचण असल्याने कचरा ठेकेदारावर कारवाई होत नाही, अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क.